नमस्कार. तुम्ही पण तिरुपतीला जायचा प्लॅन करताय का? आणि जर पहिल्यांदाच जाणार असेल, तर तुमच्याही मनात हे प्रश्न नक्कीच असतील. तिरुपतीला जायचं कसं? राहायचं कुठे? दर्शनाचे तिकीट कसे मिळतात? आणि वेळ किती लागतो? आणि तिथे गेल्यावर नेमकं काय करायचं? खरं सांगायचं तर हे सगळे प्रश्न आम्हालाही पडले होते. नेमकाच जुलै 2026मध्ये आमचा तिरुपतीला जायचा योग आला. त्यामुळे तिरुपतीला जायच्या आधी आम्ही खूप रिसर्च केलं, पण सगळी माहिती एकाच ठिकाणी काही मिळाली नाही. म्हणून हा व्हिडिओ बनवायचा पर्पज एकच आहे. आम्हाला जी माहिती तिथे गेल्यावर समजली, ती तुम्हाला आधीच मिळावी. या व्हिडिओमध्ये आमचा कंप्लीट एक्सपिरियन्स आणि तिरुपतीची A to Z माहिती शेअर करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी प्रश्न येतो, तिरुपतीला जायचं कसं? तिरुपतीला जाण्यासाठी 3 ऑप्शन आहेत. पहिलं म्हणजे फ्लाईट, दुसरं म्हणजे कार किंवा बाईक आणि तिसरं म्हणजे ट्रेन. आता यापैकी कोणता ऑप्शन बेस्ट आहे? माझ्या एक्सपिरियन्सनुसार ट्रेन हा सगळ्यात कन्व्हिनियंट आणि बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे. आम्ही पुण्यावरून चेन्नई एक्सप्रेसने गेलो होतो. ट्रेन रात्री 8:15 वाजता होती आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता रेणुगुट्टा स्टेशनला पोहोचणार होते. जवळपास 14 ते 15 तासांचा प्रवास आहे, पण बहुतेक प्रवास रात्रीचा असल्यामुळे तसं काही जाणवत नाही. झोप झाली की सकाळ कधी होते कळतही नाही. आम्ही 3 टायर ACची तिकीट्स बुक केली होती. पर पर्सन जवळपास 1400 रुपये तिकीट कॉस्ट आली होती. एक गोष्ट लक्षात ठेवा, तिरुपतीला 2 मेन रेल्वे स्टेशन आहेत. एक म्हणजे तिरुपती स्टेशन आणि दुसरं म्हणजे रेणुगुट्टा जंक्शन. काही ट्रेन थेट तिरुपती स्टेशनपर्यंत जातात, तर काही रेणुगुट्टाला थांबतात. आमची ट्रेन रेणुगुट्टाला थांबली होती आणि इथेच बरेच जण कन्फ्यूज होतात. त्यामुळे ही गोष्ट आधीच समजून घ्या की तिरुपती हे शहर आहे, पण श्री व्यंकटेश्वर स्वामींचं मंदिर तिरुमाला डोंगरावर आहे. म्हणजे ट्रेनमधून उतरल्यावर अजून तुम्हाला तिरुमाला गाठायचं असतं. तिरुपतीवरून तिरुमालाला कसं जायचं, बस कुठून मिळते आणि किती वेळ लागतो, हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सविस्तर सांगणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे दर्शनाचं तिकीट कसं मिळतं? तिरुपतीला पहिल्यांदाच जाणाऱ्या जवळपास प्रत्येकालाच हा प्रश्न पडतो. खरं सांगायचं तर तिथे दर्शनासाठी 4 प्रकारचे ऑप्शन्स आहेत. चला तर मग आपण एक-एक बघूया. पहिलं म्हणजे स्पेशल एंट्री दर्शन, जे असतं 300 रुपयांना. हा सगळ्यात पॉप्युलर ऑप्शन आहे. हे तिकीट तुम्ही TTDच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ऑनलाईन बुक करू शकता. तिकीट प्राईस 300 आहे आणि हे तिकीट्स 3 महिने आधी ओपन होतात. उदाहरण द्यायचं झालं तर जर तुम्हाला जुलैमध्ये तिरुपतीला जायचं असेल, तर मे महिन्यातच तिकीट बुक करावं लागतं आणि तिकीट विंडो ओपन झाली की नाही काही मिनिटातच बऱ्याच डेट्स फुल होतात. म्हणून जर तुम्ही 300चं स्पेशल एंट्री तिकीट काढणार असाल, तर दर महिन्याच्या 20 ते 25 तारखेच्या दरम्यान TTD वेबसाईटवर लक्ष ठेवा. पण जर तुम्हाला 300चं तिकीट मिळालंच नाही, तर काळजी करू नका. तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे. तो म्हणजे SSD टोकन, म्हणजेच स्लॉटेड सर्वदर्शन. हे टोकन फ्री असतात. SSD टोकन्स तिरुपतीमध्ये 3 ठिकाणी मिळतात. पहिलं म्हणजे श्रीनिवासम कॉम्प्लेक्स, जे तिरुपती बस स्टँडजवळ आहे. दुसरं म्हणजे विष्णू निवासम, जे तिरुपती रेल्वे स्टेशन समोर आहे. तिसरं म्हणजे भूदेवी कॉम्प्लेक्स, जे अलीपरी बस स्टँडजवळ आहे. SSD टोकनसाठीही आधार कार्ड मॅन्डेटरी आहे. शक्यतो ओरिजिनल आधार सोबत ठेवा. काही ठिकाणी झेरॉक्स चालते, पण ओरिजिनल असेल तर अजून बरं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, समजा तुमच्या फॅमिलीमध्ये 4 लोक असतील, तर फक्त एकाने जाऊन तिकीट काढता येत नाही. ज्यांना टोकन घ्यायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीला स्वतः लाईनमध्ये उभं राहावं लागतं. तिथे आपलं आधार कार्ड देऊन आपला फोटो काढतात आणि तो फोटो आपल्या तिकीटवरती देखील येतो. SSD टोकन विंडो ही पहाटे 4 वाजता ओपन होणार होती. ह्या विंडोचा टाईम हा दर महिन्याला बदलत असतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा जाल तेव्हा एकदा चौकशी करून घ्या.
तर आम्ही गेलो तेव्हा पहाटे 4 वाजता ओपन होणार होती. आम्हाला वाटलं 4 वाजता गेलो तरी चालेल. पण तिथे गेल्यावर बघितलं तर रात्री 12 वाजल्यापासूनच लोकांनी लाईन लावायला सुरुवात केली होती. हे बघून आम्हाला धक्काच बसला. मग आम्ही रात्री 2 वाजता लाईनमध्ये उभे राहिलो आणि आम्हाला टोकन मिळेपर्यंत सकाळचे 4:45 वाजले होते. म्हणून जर एस-एस-डी टोकन घ्यायचं असेल तर शक्य तितकं लवकर जा. आणखी एक गोष्ट, एस-एस-डी टोकन्स हे लिमिटेड असतात. म्हणूनच लाईनमध्ये उभ्या असलेल्या प्रत्येकालाच टोकन मिळेल याची गॅरंटी नसते. आणि हो, टोकन विंडोची टायमिंग वेळोवेळी बदलू शकते. तुम्ही गेल्यावर एकदा कॉम्प्लेक्समध्ये इन्क्वायरी करून करंट टायमिंग नक्की चेक करा. समजा एस-एस-डी टोकन पण मिळाले नाही, तरीही अजून एक ऑप्शन आहे. तो म्हणजे सर्व दर्शन. या दर्शनासाठी कोणतंच तिकीट लागत नाही. फक्त आधार कार्ड दाखवून तुम्ही थेट लाईनमध्ये उभं राहू शकता. पण या दर्शनासाठी किती वेळ लागेल हे पूर्णपणे क्राऊडवर डिपेंड असतं. साधारण 9 ते 19 तास, कधीकधी त्याहूनही जास्त वेळ लागू शकतो. आता आमचा एक्सपिरियन्स सांगते. आमच्याकडे एस-एस-डी टोकन होतं. टोकनवर रात्री 10 वाजताची रिपोर्टिंग टाईम होती. पण गर्दीचा अंदाज घेऊन आम्ही 8:15 वाजताच लाईनमध्ये उभे राहिलो आणि आमचं दर्शन रात्री 11 वाजता झालं. म्हणून माझा एक छोटासा सजेशन आहे. आता चौथा आणि शेवटचा ऑप्शन तो म्हणजे स्पेशल कॅटेगरी दर्शन. यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार येतात. पहिलं म्हणजे व्ही-आय-पी दर्शन, दुसरं म्हणजे सीनियर सिटिझन्स आणि दिव्यांग दर्शन आणि तिसरं इन्फंट दर्शन. जर तुमचं बाळ 1 वर्षापेक्षा कमी वयाचं असेल तर आई-वडिलांना बाळासोबत स्पेशल दर्शनची सुविधा मिळते. त्यामुळे लहान बाळ असलेल्या कुटुंबांना खूप सोय होते. या जवळपास सगळ्याच दर्शनासाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचं आहे. म्हणून घरातून निघताना ओरिजिनल आधार कार्ड नक्की सोबत ठेवा. नंतर त्यासाठी धावपळ होणार नाही. आता तिकीट्स आणि दर्शन प्रोसेस तर समजली. आता प्रश्न येतो, तिरुपतीवरून तिरुमालाला जायचं कसं? तिरुपतीवरून तिरुमालाला जाण्यासाठी APSRTCच्या म्हणजेच आंध्र प्रदेश सरकारच्या बसेस आणि प्रायव्हेट व्हेकल्स दोन्ही अवेलेबल आहेत. बसमध्ये नॉर्मल आणि AC असे दोन्ही ऑप्शन्स आहेत. आम्ही AC बसने गेलो होतो. पर पर्सन ₹110 तिकीट होतं. बसचा प्रवास हा खूप कम्फर्टेबल होता. घाटातून साधारण 45 मिनिटं ते 1 तास तिरुमालाला पोहोचता येते. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे बसची फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे. आम्हाला तर फार वेट पण करावं लागलं नाही. त्यामुळे जर स्वतःची गाडी नसेल तरी बस हा ऑप्शन बेस्ट आहे. आणखी एक गोष्ट, तुम्ही बसने किंवा स्वतःच्या कारने तिरुमालाला जाणार असेल तर मध्ये सिक्युरिटी चेकपोस्ट लागते. इथे प्रत्येक व्हेकल चेक केलं जातं, बॅगा तपासल्या जातात. म्हणून बॅगमध्ये कोणतेही प्रोहिबिटेड आयटम्स ठेवू नका. हे रुटीन सिक्युरिटी चेकिंग असते. जर तुम्हाला तिरुमालाला पायी जायचं असेल तर आपल्याला पायी जाण्यासाठी 2 रूट्स आहेत. पहिला म्हणजे श्रीवरीमेट्टू. हा शॉर्ट रूट आहे. या रूटने साधारण 2 ते 2.5 तास लागतात. तर दुसरा रूट आहे अलिपेरीमेट्टू. हा मेन आणि ट्रॅडिशनल रूट आहे. या रूटने साधारण 7 ते 8 तास चढायला लागतात. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही श्रीवरीमेट्टू हा एक चांगला ऑप्शन निवडू शकता. आता पुढचा प्रश्न तो म्हणजे राहायचं कुठे? हा पण खूप जणांचा पडलेला प्रश्न असतो. तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. पहिला म्हणजे तिरुपतीमध्ये प्रायव्हेट हॉटेल आणि दुसरा म्हणजे तिरुमालावर TTDचे भक्तनिवास. TTDच्या रूम्स ह्या ₹50 अवेलेबल आहेत. तुमच्या बजेटनुसार तुम्ही रूम निवडू शकता. परंतु TTDमध्ये भक्तनिवास बुक करण्याची एक वेगळी प्रोसेस आहे. तिथे लाईनमध्ये उभं थांबावं लागतं आणि मग आपल्याला एक स्लॉट मिळतो. त्याच्यामध्ये आपला वेटिंग नंबर असतो आणि तिथे एक बोर्ड लावलेला असतो. तर त्या बोर्डवरती आपला वेटिंग नंबर
जो काही काउंट चालू आहे तो शो होत असतो आणि मग आपला वेटिंग नंबर आल्यावरती आपल्याला एक टेक्स्ट मेसेजसुद्धा येतो. मग आपल्याला तिथून आपली रूम स्लॉट होते. ही रूम बुक करण्यासाठी 3 ते 8 ताससुद्धा लागू शकतात. आम्हाला तिरुपतीसोबतच वेल्लोरला सुद्धा जायचं होतं. म्हणून आम्ही तिरुमालावर वरती न राहता तिरुपतीमध्येच रूम घेतली. प्रायव्हेट रूम तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता किंवा आमच्यासारखी डायरेक्ट जाऊनही बुकिंग करू शकता. आम्ही 5 जणांसाठी एसी रूम घेतली होती. त्याचं रेंट ₹1,500 होतं. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्हाला हवं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून रूम बुक करू शकता. तिथे रूम बुक करताना तुम्ही थोडंफार बार्गेनिंग करू शकता. आम्ही पण केलं आणि ते ऐकतात सुद्धा. तर तसंही तुम्ही ट्राय करा. तिरुपती आणि वेल्लोर फिरण्यासाठी आम्ही इनोव्हा कॅब बुक केली होती. आम्ही एकूण 9 जण होतो, त्यामुळे कॅब आम्हाला जास्त कन्व्हिनियंट पडली. जर तुम्ही फॅमिली किंवा ग्रुपसोबत जाणार असाल तर प्रायव्हेट कॅब हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. जर तुम्हाला हवं असेल तर मी त्या कॅबचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल, तसं मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आता तिरुमलाला गेल्यावर खाण्यापिण्याची काही चिंता करायची गरज नाही. तिथे अन्नप्रसादम सेंटर्स आहेत. इथे फ्रीमध्ये नाश्ता आणि जेवण मिळतं. आणखी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे कल्याण कट्टा. जर तुम्हाला केसदान करायचे असेल तर त्यासाठी ऑफिशियल व्यवस्था तिथेच आहे. दररोज हजारो भाविक इथे केसदान करतात. आता तिरुमालामध्ये फिरायचं कसं? यासाठी पण एक छान व्यवस्था आहे. बालाजी टेम्पल, वराहस्वामी टेम्पल, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला APSRTCच्या फ्री बसेस चालतात. हो, या बसेस पूर्णपणे फ्री आहेत. त्यामुळे ऑटो किंवा प्रायव्हेट व्हेइकल करण्याची गरज पडत नाही. शिवाय तिथे ऑटो आणि प्रायव्हेट व्हेइकलसुद्धा अवेलेबल असतात. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यानेसुद्धा जाऊ शकता. आणखी एक युजफुल इन्फॉर्मेशन म्हणजे हे मला आधी माहीत नव्हतं. तुमच्याकडे कोणता दर्शन पास आहे, जसे की 300 SSD टोकन किंवा सर्वदर्शन, त्याप्रमाणे बस तुम्हाला त्या एंट्री गेटजवळ उतरवते. त्यामुळे बसमध्ये बसल्यावर ड्रायव्हर किंवा कंडक्टरला एकदा तुमचा दर्शन टाईप नक्की सांगा. ते तुम्हाला योग्य स्टॉपवर उतरवतील. त्यामुळे खूप वॉकिंग पण वाचतं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, दर्शन एक्सपिरियन्स. आता आमचा एक्सपिरियन्स सांगते. आमच्या SSD टोकनवर रात्री 10 वाजताची रिपोर्टिंग टाईम होती, पण आम्ही 8:15लाच लाईनमध्ये जाऊन उभे राहिलो. साधारण 8:30ला आम्हाला पहिल्या हॉलमध्ये सोडलं गेलं. तिथे बसण्यासाठी चेअर्स आणि मोठ्या स्टेअर्ससुद्धा होत्या. आम्ही आरामात तिथे बसलो होतो. तेवढ्यात तिथे सगळ्यांना फ्रीमध्ये नाश्ता वाटायला सुरुवात झाली. खरंच इतक्या व्यवस्थित व्यवस्था असेल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. साधारण 9:15 वाजता पुन्हा लाईन सुरू झाली आणि त्यानंतर थेट श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठीच. खरं सांगायचं तर इतका वेळ वाट बघितल्यानंतर जेव्हा समोर बालाजींचं दर्शन होतं, तो क्षण शब्दात सांगणं अगदीच कठीण आहे. आणखी एक गोष्ट, तुमचं दर्शन तिकीट हे शेवटपर्यंत जपून ठेवा, कारण प्रत्येक तिकीटसोबत एक फ्री लड्डू प्रसादम मिळतो. दर्शन झाल्यावर लड्डू काउंटरवर जाऊन तो घेता येतो. तर एक्स्ट्रा लड्डू पण तिथे अवेलेबल असतात. पर लड्डू आपल्याला ₹50 पे करावे लागतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लगेज काउंटरला बॅग आणि फोन सबमिट करताना आपल्याला 2 तिकीट्स भेटतात. बॅग आपल्याला तिकीट दाखवून मिळून जातात, पण जेव्हा आपण फोन सबमिट करतो तेव्हा ते आपल्याला एका पर्सनचा मोबाईल नंबर विचारतात आणि जेव्हा आपण रिसीव्ह करायला जातो तेव्हा तो पर्सन स्वतः तिथे असणं आणि त्यांचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करणं खूप गरजेचं आहे. कारण की मोबाईल नंबर व्हेरीफाय केल्याशिवाय आपल्याला आपले मोबाईल्स कलेक्ट करता येत नाहीत, आपल्याकडे तिकीट असूनसुद्धा. आता एक अजून गोष्ट जी आम्हाला आधी माहीत नव्हती आणि त्याचा आम्हाला थोडा त्रास झाला. जर तुमचं दर्शन रात्री उशिरा होणार असेल तर ही माहिती नक्की लक्षात ठेवा. रात्री 12 नंतर तिरुमला ते तिरुपती हा रोड सामान्य व्हेइकलसाठी बंद असतो आणि तो सकाळी 4 वाजता पुन्हा सुरू होतो. हे आम्हाला आधी माहीत नव्हतं, त्यामुळे दर्शन झाल्यावर आम्ही खाली जाऊ शकलो नाही आणि मंदिराबाहेर ग्राउंडवरच काही वेळ थांबावं लागलं.
रात्री थोडी थंडी होती, त्यामुळे जर तुम्हीही लेट नाईट दर्शन करणार असाल तर एक चटई, ब्लँकेट किंवा बेडशीट नक्की सोबत ठेवा. तिथे मंदिराबाहेर खूप मोठं ग्राउंड आहे. खूप लोक तिथे सकाळ होईपर्यंत थांबतात. ही छोटीशी तयारी केली तर आमच्यासारखा त्रास तुम्हाला होणार नाही. तिथे बाहेरसुद्धा आपल्याला ब्लँकेट विकत मिळतात, तिथूनही तुम्ही घेऊ शकता. तिरुमालाबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स. श्रद्धेनुसार बालाजींच्या मूर्तीवर केस खरे आहेत. ते नेहमी मऊ राहतात आणि कधीही गुंतत नाहीत, अशी भक्तांची श्रद्धा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे असे म्हणतात की गर्भगृहाजवळ कान लावून ऐकलं तर समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. तिसरी गोष्ट म्हणजे भगवान बालाजींच्या हनुवटीवर नेहमी चंदनाचा लेप लावला जातो. असं मानलं जातं की त्यांच्या हनुवटीला एकदा दुखापत झाली होती आणि त्याच्या स्मरणार्थ आजही चंदन लावण्याची परंपरा आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तिरुपती ट्रिपबद्दल शक्य तितकी कंप्लीट इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला तिथे जाऊन जे काही शिकायला मिळालं, जे मिस्टेक्स आम्ही केल्या आणि जे टिप्स आम्हाला उपयोगी पडले, ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. तरीही जर तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार नक्की रिप्लाय देईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तिरुपतीला जायचा प्लॅन करणाऱ्या तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तिरुपतीसोबतच आपण अजून कोणती मंदिरे तिथे बघू शकतो, काय काय गोष्टी करू शकतो आणि वेल्लोरमध्ये आम्ही कुठे कुठे गेलो, या सगळ्याचा नवीन व्लॉग घेऊन मी नक्कीच परत येणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून. पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत धन्यवाद. गोविंदा गोविंदा.